हॅलो मित्रमैत्रिणींनो, उन्हाळी वाळवण प्रकारामध्ये अगदी पांढरे शुभ्र आणि लसूणी पापड, स्वादिष्ट असे पापड बनवायचे आहेत. तर तुम्ही अगदी योग्य चॅनल क्लिक केलेला आहे. सो रेसिपी संपूर्ण बघा, स्किप न करता अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी फुलणारे पापड कसे बनवायचे ते सांगणार आहे. तर इथे मी 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तांदळाला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 24 आवर त्यांना भिजत ठेवायचं आहे. आणि भिजल्यानंतर सगळे तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचे तुम्हाला आणि त्यानंतर घरातच सावलीत सुकवायचे. फॅनमध्ये सुकवले की अगदी सुकून जातात ते व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना दळून आणायचं आहे. तर बघा, इथे चक्कीवरून दळून आणलं मी पीठ आणि योग्य प्रमाण सांगते तुम्हाला. रेशनचे तांदूळ जुना असतो, सो पाणी जास्त ऑब्झर्व करतो. तर ह्या पातेल्याने 2 पातेले पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 पातेलं जर तांदळाचं पीठ असेल तर त्याच्या दुप्पट पाणी. तर इथे मी 2 पातेले पाणी घेतलेलं आहे आणि 1 पातेलं पीठ घेतलेलं आहे. हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे तुम्हाला तीळ, ओवा, चिली फ्लेक्स, नमक टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची कुटून ठेवलेली आहे ते सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायचं आहे. मैत्रिणींनो, हे पापड खायला खूप स्वादिष्ट लागतात. कुठलाही त्योहार असू देत किंवा पाहुणे वगैरे आले तरी तुम्हाला तळायला होते. त्यानंतर पाणी उकळलेलं आहे, सो त्यामध्ये सगळं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अशा लाकडाचा दांडा किंवा लाटणं असेल त्याने पीठ फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. अगदी गोळे वगैरे काही पडत नाही, सतत ढवळत राहायचं पिठाला. आणि हां, मी इथे पापडखार टाकून घेतलेला आहे. 1.5 टेबलस्पून पापडखार टाकायचा आहे. तो व्हिडिओ माझ्याच्याने मिसप्लेस झाला, म्हणजे शूट नाही करता आला मला. सो तुम्ही पापडखार नक्की टाका, कारण पापड त्यानेच फुलतात. तर इथे बघा, अगदी व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे मी पीठ आणि एकही गोळा पडलेला नाही आहे जोपर्यंत पीठ मुरते आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे की तुम्हाला हे अशा पॉलिथिन्स असतात घरी आपल्या, त्यांना तूप लावून घ्यायचं आहे. तेल अजिबात वापरायचं नाही, कारण हे पापड आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवायचे असतात. सो तेलामुळे काय होतं की स्मेल येऊ शकतो पापडांचा. तर इथे मी अगदी थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या पॉलिथिन्सला. आणि नेक्स्ट प्रोसेस आहे की खाली एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यावर अशी जाळीदार चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि सगळं पीठ त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट मस्त वाफवून घ्यायचं आहे पिठाला. म्हणजे त्याने काय होईल की तुमचे पापड अगदी व्यवस्थित बनतील आणि क्रॅक होणार नाही. तर इथे मी सगळं पीठ चाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफ निघणार नाही त्याची. आणि मध्ये मध्ये तुम्हाला खालवर करायचं आहे, जेणेकरून काय होईल की सगळं पीठ व्यवस्थित वाफलं जाईल. तर बघा, इथे सगळं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याला एखाद्या पॉलिथिनमध्ये किंवा एखाद्या कापडामध्ये घेऊन मळून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित. आणि अशा मशीन्स सगळ्याकडे असतात पापडाच्या. तर एक पॉलिथिन खाली ठेवायची आहे आणि एक छोटासा गोळा ठेवायचा आहे. अगदी गोल वगैरे काही करायची गरज नाही, नुसतं गोळा ठेवला की अगदी गोल असे पापड मस्त रेडी होतात. काही मेहनत लागत नाही, झटपट तयार होतात हे पापड. आणि जेवढ्या जास्त पॉलिथिन्स तुमच्याकडे असतील तेवढे अगदी फटाफट तुमचे पापड रेडी होतील. तर इकडे माझ्याकडे जेवढ्या पॉलिथिन्स होते मी ते सगळ्या पॉलिथिन्सवर पापड तयार करून घेतले आहे. बघू शकता किती सहज प्रेस केलं की लगेच पापड अगदी रेडी होतो, काही मेहनत लागत नाही. तर इथे मी सगळ्या पॉलिथिन्सवर सगळे पापड्स रेडी करून घेतलेले आहे. फक्त काय करायचं, तुम्हाला गोळा ठेवायचा आहे, प्रेस करायचं आहे बस. आणि सगळे पापड रेडी झाले की उन्हामध्ये अशा प्रकारची चादर किंवा बेडशीट टाकून घ्यायची आहे आणि बघा किती अलगद निघतो पापड. सगळे पापड तुम्हाला त्यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 दिवस मस्त उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत. त्या सुकल्यानंतर बघू शकता पापड रेडी आहे. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते आहे. एकही पापड तुटत नाही किंवा तुकडासुद्धा पडत नाही. आणि बघा किती मस्त 3 पट फुलतोय की नाही पापड तेलामध्ये. आणि लसूण, हिरवी मिरची आणि ओव्याचा सुद्धा मस्त स्वाद येतो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे
बघा सगळे पापड मी तळून दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा तुम्हाला पापड आवडले असतील तर, आणि कुठल्या राज्यातून तुम्ही माझी रेसिपी पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला तुमच्याकडून मोटिवेशन मिळेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे पापड रेडी आहेत मैत्रिणींनो. एक लाईक जरूर करा. थँक्यू सो मच.